प्रीत कडू, कल्पेश अक्षय भगत आणि संपूर्ण यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था शेलगर आयोजित काही आमचे सन्मानी पाहुणे सुद्धा आहेत। या स्पर्धेचे आमचे पुरस्कर्ते अध्यक्ष रायगड जिल्हा काँग्रेस महेंद्र शेठ घरत, ज्यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या सहकार्याने संपन्न होणारी MG ट्रॉफी ही दिमागदार स्पर्धा। रोहन मस्कर आणि अभिजित मोर्या, नारपोलीचा अभिजित मोर्या प्रणय कोणी विसरणार नाहीये। रायगड प्रीमियर लीग मध्ये त्याचं योगदान पाहिलं। रोहन मस्कर, शुभम गोंडले जांभूलपाडा अनेक मोठ्या स्पर्धा खेळतात। यस 743 743 मैदानामध्ये काही जर प्रेक्षक असतील त्यांना विनंती करेन आपण बाहेर व्हा, काहींच्या बाईक्स असतील। यस आमचे सर्व आयोजक आहेत, वेलकम सुस्वागतम। यस मॅच ऑन। शुभम गोंडलीचा पहिला चेंडू डॉट आला। रोहन मस्करला पाहतो बॅटिंग करताना टीम नारपोली tenniscricket.in। काही वेळातच आमच्या सन्माननीय पाहुण्यांचे इथे आगमन होणार आहे आणि आज प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ। ओ खराब चेंडू, नो बॉल, डीप कडे खेळलाय आणि हा खणखणीत चौकार, मिळतील धावा 4। तर नरेश मुने साहेब जे नारपोली संघाचे पुरस्कर्ते, तन्मय 11 जय हनुमान मसोबा नारपोली संघ खेळतो आणि त्यांचे पुरस्कर्ते नरेश मुने साहेब यांचे इथे आगमन झाले। त्यांना विनंती करेन का आपण आसनस्थ व्हा। शुभम गोंडले पहिला चेंडू डॉट आणि त्यानंतर नो बॉल। चला लक्ष उद्या मॅच कडे तमाम क्रिकेट रसिक महेश स्पोर्ट्स क्रीडांगण शेलगर आणि उल्वे विभागातील सन्मानाची स्पर्धा पाहतो MG ट्रॉफी च हे पर्व। चला वेट करू नका, सामना आपण लगेच सुरू करा। तर नो बॉल तिथे बेनिफिट मिळाला बॅटिंग करताना रोहन मस्कर। यस फ्री हिटचा चेंडू, डीप कडे क्षेत्ररक्षण पाहिलं, मिड विकेट या डीप कव्हर सुद्धा। रोहन मस्कर सलामीवीर, आक्रमकतेसाठी तो ओळखला जातो। ओ खोदून खेळलाय, फ्री हिटचा चेंडू, धाव घेण्याची तयारी, धोका असेल का? यस पंचांचा इशारा आलाय, टीव्ही अंपायर कनेक्ट होतील। इथे थोडी घाई केली आणि क्रिकेट म्हटलं तर तुम्हाला फास्ट खेळावं लागतं। नो बॉल, फ्री हिटचा चेंडूवर जो प्रयत्न केला होता रोहननं धाव घेण्याची तयारी। आणि आता आपण टीव्ही अंपायर कडे गेलो, tenniscricket.in चेक करूया आपण मुख्य मेन स्टेजवर स्क्रीन सुद्धा आणि तिथे डाउट्स क्लिअर होतील। ओ रनआउट, बिग विकेट, अगदी विकेट फेकली गेली आणि पहिला धक्का बॅटिंग टीमला। बघा आमचे सुजल गरत, सायंकाळची वेळ महाराजांच्या प्रतिमेचं पूजन केलं जाईल। शिवरायांच्या 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप आणि शिवरायांचा 8वावा साक्षेप भूमंडळी। सायंकाळची वेळ असं म्हटलं जातं, सायंकाळ हे पर्व नाईट रजनी। ओ लॉफ केलाय, सहज ठोकलाय, खणखणीत फटका, मिळतील धावा 4। बाळकृष्ण भगत साहेब आणि आमचे सन्मानी पाहुणे सोमनाथजी भगत साहेब या आपण। सायंकाळ म्हटला तर आपण पाहतोय आपल्या संस्कृतीनुसार, आपल्या रीतिरिवाजानुसार आपण पाहतोय हा आनंद देणारा सोहळा सुद्धा MG ट्रॉफी। सायंकाळचं प्रसन्न वातावरणानंतर आपण पाहतोय आपली संस्कृती शुभंकरोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा आणि आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण प्रतिमेचं पूजन करूया, दीप प्रज्वलन तिथे करूया। शरद मस्कर नारपोलीचे, ओ इथे संधी विकेट,
सन्माननीय आमचे शरदजी मस्कर शेलगरचे जावई सुद्धा आहेत. आणि जावई म्हटलं तर यमबाई विष्णूचा अवतार असतो आणि जावई परिवाराला सुद्धा तेवढं महत्त्व दिलं जातं. विकेट मिळाली SDCला थोडंसं थांबवेल आणि आमचे सन्माननीय पाहुण्यांच्या बालकृष्ण भगत साहेब वरिष्ठ ज्येष्ठ असं म्हटलं जातं आपली संस्कृती आहे वरिष्ठांचे आशीर्वाद आणि आज त्याच मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेची आजच्या दुसऱ्या रात्रीला प्रारंभ करतोय आणि आज संपूर्ण शेलगर गावातील विविध क्षेत्रातील नामवंत मंडळी पुन्हा एकदा मॅचकडे वळते. नारपोली संघ बॅटिंग करतोय. बाद झाला रनआउट अभिजितकडून खूप साऱ्या अपेक्षा होत्या आणि त्याची विकेट फेकली गेली. रोहन बाद झाले 5 चेंडूचा सामना त्याने केला 8 वर तो बाद. आर्यन पाटील आणि फलंदाज वन ऑफ द ग्रेट डेंजर मॅन नरेंद्र मस्कर. अनेक वर्ष नारपोलीचं क्रिकेट त्याने गाजवलं. हुकमी एक काय आणि जेव्हा जेव्हा नारपोली संघ अडचणीमध्ये सापडलाय तेव्हा नरेंद्रनं आपल्या अनोख्या खेळानं चोख प्रत्युत्तर दिलं. नरेंद्र मस्कर बघा भाई मस्कर आमचे युवा समालोचक नारपोलीचे हे सुद्धा इथे जॉईंड होतील. MG ट्रॉफीमध्ये आपण त्यांचं सहर्ष स्वागत करूया. शुभम गोंडली धावा फलकावरती टोटल धावा 9 रन्स ऑन बोर्ड. विकेट मिळाल्या 2. पूर्वार्ध बॅटिंग टीम नारपोली सज्ज होईल. गोलंदाज शुभम गोंधले. नरेंद्र मस्कर अगदी काही दिवसापूर्वी आजिवलीची नाईट स्पर्धा प्रणय या फलंदाजानं गाजवली. आपल्या अनोख्या स्टाईलसाठी तो ओळखला जातो. छोटासा रनअप आहे. नरेंद्रनं पहिला चेंडू हल्ला बोल संधी मिळेल कॉल प्रॉपर झाला नाही मात्र इथे तणाव विकेट मिळाली ॲब्सोल्युटली गॉन. तिथे बघा तणाव वाढले टेन्शन. 2 क्षेत्ररक्षक होत्या हर्षल होते आणि त्यांनी गोलंदाज शुभमवर थोडं तणावाचं वातावरण. दोन्ही बंधू आहेत आणि इथे विकेट मिळाली. 3 गडी बाद. नरेंद्रनं जो फटका खेळला चुकीचा संधी मिळाली 3 विकेट बाद आपण झालेत आणि एकूण धावा 9. तर KN गरत कंपनीचे आमचे मालक अनिल शेठ गरत आणि सन्माननीय प्रदीप शेठ गरत आपलं वेलकम. अनिल शेठ गरत प्रदीप शेठ गरत आपलं MG ट्रॉफीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. दोन्ही मान्यवरांना विनंती करेन आपण आसनस्थ व्हावं. वेलकम. शुभम गोंडली धावा फलकावरती टोटल 9. गुड स्ट्रोक. जमिनी लगतचा फटका दूरवर फिल्डर आहे तिथे थोडंसं फंबल झाले. आता थोडासा दबाव असेल. एस्ट्यांच्या मागे उभा आहे प्रयास. जांभूलपाडा म्हटलं तर प्रयासचा ब्रँड रायगड प्रीमियर लीगमध्ये त्याची आपण फटकेबाजी पाहिली. चांगल्या खेळासाठी तो ओळखला जातो आणि आज ई ग्रुपमध्ये हे 2 संघ करण स्मृती 11 नावानं खेळतो जांभूलपाडा आणि तन्मय 11 जय हनुमान मसोबा नारपोली. नो टीम मीटिंग नो डिस्कशन. आम्ही महत्त्व देणार आहोत. 3 ओव्हर नंतर तुम्ही बिंदास घ्या. पंचांची परवानगी घ्या. तुम्हाला जास्त वेळ हवा तरी सुद्धा घ्या मात्र 3 ओव्हर नंतर मॅन्डेटरी. शुभमच्या षटकामध्ये धावा आल्या 11. मनीष गोंधली ओव्हर नंबर 2. धावसंख्या टोटल आपण पाहतोय प्रणय आम्हाला माहिती देतोय 11 धावा. विकेट गेल्यात इम्पॉर्टंट 3. रोहन मस्कर अभिजित मोर्या नरेंद्र मस्कर 3 विकेट. महत्वाच्या विकेट जरी गेल्या तरी मैदानावर बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे नारपोलीकडे. एका बाजूला पाहतोय प्रणय आजपासून IPLचा रणसंग्राम क्रिकेट प्रेमींसाठी ती सुद्धा पर्वणी. आज पहिला सामना सुद्धा IPL. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा DJ SDC त्याची काही क्षणचित्र लाईव्ह मोमेंट तुमच्यासमोर मेन स्क्रीनवर शेअर करतील. मनीष कोंडी बघा 4 षटकांसाठी वेळ आम्ही सेट केला. टायमिंग पहिला चेंडू पडला तेव्हा 7:43. मनीष कोंडले फुटवर्कचा माप चलाखी दाखवली. मागे प्रयास उभा आहे आणि पहिला चेंडू हा डॉट. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला. आता लॉंग ऑन डीप स्क्वेअर लेगला एक नियुक्ती केली. तिकडे आउटसाइड 3 फिल्डर पाहिले. एक कव्हर करूया सुद्धा फिल्डर सेट केलं. पुढे सरसावत आता सक्सेस खेचलाय
मिड विकेट कडे आणि येतो हा षटकार. डॉट त्यानंतर षटकार. बघा 20 मिनिटाचा अवधी. आम्हाला टाइम मॅनेजमेंट कमिटी सुजल आम्हाला ती वेळोवेळी माहिती देतो. आज आपण महत्त्व देऊ. साहिल सुद्धा आहेत. ओ पुन्हा फुटवर्क. अपील झाली. 3 वेळा प्रयत्न केले फलंदाज आर्यन पाटील. आक्रमकतेसाठी तो ओळखतो. पंचांचा इशारा आला. लेग बाईस. धाव फलक पुढे सरकेल. एकूण धावा टोटल 18. बघा पुढचा सामना अनुज इंटरप्राइजेस जय हनुमान दापोली आणि अकाय रुवांश डॉली 11 गव्हाण. आपल्याला आयोजकांकडे रिपोर्टिंग करायचे. यस IPL आजपासून तो थरार. रिवासा टेम. अपील झाली. जोरदार धाव घेण्याची तयारी. समय सूचकता असावी असं सुद्धा खेळामध्ये म्हटलं जातं. काही आमची मान्यवर मंडळी सन्माननीय महेशजी नाईक साहेब आमचे पाहुणे सन्माननीय महेशजी नाईक साहेब या आपण आपलं वेलकम. मनीष कोंडली. तर काही वेळातच ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहतोय त्या सन्माननीय मान्यवरांचं इथे आगमन होणार आहे. एक्सपर्ट सीझन आणि निलेशजी कुलकर्णी माजी क्रिकेटर फाउंडर डायरेक्टर इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स मॅनेजमेंट आणि हे महान दिग्गज व्यक्तिमत्व निलेश कुलकर्णी सरांचं अगदी काही वेळातच इथे आगमन होणार आहे. पुन्हा फुटवर्क. उत्तम फुटवर्क तो वापरतोय आणि प्रयत्न होईल लॉंग स्टॉपकडे. यस मिळतील 4 धावा. अनंता घरज साहेब आणि सन्माननीय हार्दिक दादा आपलं वेलकम. आपण सुद्धा बसून घ्या. 2 षटकानंतर 3 षटकानंतर आपण टीम मीटिंगसाठी वेळ देणार आहोत. शॉर्टेस्ट टीम मीटिंग. पहिल्या षटकामध्ये 11 आल्या. सेकंड ओव्हरमध्ये 12 आल्या आणि बॅटिंग करताना टीम नारपोली एकूण धावसंख्या टोटल धावफलकावरती 23. बघा यमबाईकडून आम्हाला सूचना आल्यात का आज वेळेला महत्त्व देतो आणि प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉचं कूपन आहे आणि त्याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचेल. कूपनचे मेंबर्स असेल येईल ती त्याची आपण तयारी करतोय. भाग्यवान विजेता प्रेक्षकांना मिळणार इलेक्ट्रिक बाईक आणि त्याची कूपन विक्री आता सुरू होईल. 100 रुपयाचं कूपन असेल. मनीष कोंडलीच्या षटकामध्ये 12 आल्या. आता विवेक मोहिते तिसरं षटक. 10वा धाव फलकावरती टोटल पाहतो आपण 23. 3 गडी बाद 2 षटकांचा खेळ समाप्त. विवेक मोहिते षटक क्रमांक 3. ओ क्लासिक शॉट गॅप मध्ये खेळलाय. लॉंग ऑफ रेडी तिकडे सिंगल. चांगला आपण त्याचा क्लास पाहिला. लाईन रीड केली आणि त्यानंतर हा शॉट सिलेक्शन माजी क्रिकेटर निलेशजी कुलकर्णी सरांचं काही वेळात इथे आगमन होणार आहे. तुम्हा सर्वांना छान मार्गदर्शन त्यांच्याकडून ऐकायला मिळेल. विवेक मोहिते सिंगल. धावा धावफलकावरती टोटल 24. पुन्हा क्रॉस बॅटेड वेगवान चेंडू. बघा विवेक मोहितेनं आतापर्यंत थांबवले. सिंगल त्यानंतर डॉट. स्ट्रेट चेंडू होता आणि तिथे तो प्रयत्न केला. TCK.in आमची लाईव्ह यूट्यूब वाहिनी. विवेक मोहिते पुन्हा सज्ज होईल. धावा धावफलकावरती 24. MJ ट्रॉफीचा थरार आपण पाहतोय. पुन्हा ऑफ स्टंपला चेंडू डीप कडे खेळला आणि डीप बॅकवर्ड पॉइंट कडे तिथे पाठलाग होईल आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मिळतील या चेंडूवर 4 धावा. चौकार. बघा 3 षटकं संपली. धावा धावफलकावरती 28 आणि 3 विकेट. तर आजचं हे तारीख सुद्धा आहे. ओ लॉफ केलाय. स्टेड इट पॉवरफुल. दॅट हॅज टेरिफिक शॉट. ब्रिलियंट खेळलाय फलंदाज आपण पाहतो आर्यन. तो स्ट्रगल करत होता आणि आज षटकार. टीम नारपोली
आतापर्यंत 2 षटकार 2 चौकार आर्यनचं आपण इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन पाहिलं. 8 चेंडूमध्ये 20 धावा 34. खोदून खेळला ऑन साइडला दूरवरून येईल क्षेत्ररक्षक सिंगल निघाले 2 धावेसाठी. इथे पुन्हा धोका प्रयास आहे हो वेरी चपल आणि तिथे आक्रमकता प्रयासनं दाखवली. थोडा टेन्शन मध्ये होता धाकधूक होती विकेट मिळाली दबाव वाढला टीम नारपोलीवर. पुन्हा 34 आपण धावा पाहिलं टोटल 35 आणि गडी बाद झाले 4. ट्वेल्थ मॅन रेडी राहा. आपण 3 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक असेल आणि पहिला ऑफिशियली कॉल 2च वेळा आम्ही टॉससाठी कॉल करणार आहोत. संयोजकांच्या सूचना आलेत आणि दापोली आणि गव्हाण कॅप्टन आपण येऊन थांबा. इनिंग ब्रेकमध्ये काही करून टॉस होतो आणि हा स्पर्धेचा नियम आहे. 3 षटकाचा आपण पाहतोय हा पूर्वार्ध. तिसरं षटक सूर्य. सनराईज हैदराबाद आज IPL मध्ये खेळतोय आम्हाला माहिती देतो प्रणय आणि त्यांच्या विरुद्ध रॉयल चॅलेंजर बँगलोर RCB मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ. ती सुद्धा अपडेट्स आपल्यापर्यंत येईल. विवेक मोहिते धावा दाफलकावरती टोटल पाहतोय 35. बॅटिंग लाईनअप मध्ये रोहन 2 चौकार दाखवले आणि आता स्ट्रायकर एंडला ओ वेगवान चेंडू भन्नाट गोलंदाजी दाखवली. गोलंदाजी आवडली असेल षटकार चौकारानंतर जो कमबॅक केला विवेक मोहितेनं. चला 12th मॅन 3 षटकानंतर धावा दाफलकावरती 35-35. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार. पूर्वार्धाचा खेळ सुरू आणि तुम्हा सर्वांच्या माहितीसाठी सामना सुरू आहे. करण स्मृती 11 जांभूलपाडा आणि तन्मय 11 जय हनुमान मसोबा नारपोली. बॅटिंग टीम तन्मय 11 जय हनुमान मसोबा नारपोली. जो बॅटिंग करतो टॉस त्यांनी जिंकला आणि हा धाडसी निर्णय. तर बघा पुन्हा सूचना आल्यात का हे सत्र संपण्याच्या अगोदर कॅप्टन इथे आले पाहिजेत आणि जर एक संघनायकाला दुसरा प्रेझेंट नसेल तर त्याला टॉस विन जो प्रेझेंट आहे उपस्थित आहे त्याला टॉस विन घोषित करू आणि ऑपोजिट टीम एक कॅप्टन प्रेझेंट दुसरा नसेल तर त्यानंतर जी पॅनल्टी असेल त्याची सुद्धा माहिती आम्हाला कमिटीच्या वतीनं मिळणार आहे. अतिथी कक्षामध्ये पाहतोय शेलगर गावातील विविध क्षेत्रातील नामवंत मंडळी VIP डाईजवर आपण या सर्व पाहुण्यांना पाहतोय. MG ट्रॉफी यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था शेलगर क्रिकेटचा हा महासंग्राम बाईकचा हा महासंग्राम. 3 षटकानंतर धावफलक टोटल एकूण धावा 35 4 गडी बाद. सुंदर गीत महाराजांच्या पराक्रमाची गाथा शौर्याची गाथा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण लिहू वाचू आणि ऐकू तेवढा कमी. 3 षटकानंतर एकूण धावा दाफलकावरती आपण पाहतोय 35 गडी बाद झाले 4. वासुदेव पाटील आणि अभिषेक मोरे संघाचा डाव सांभाळतील आणि आता जर एखादी चांगली भागीदारी इथे सेट झाली तर नारपोली संघ चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करेल. मनीष कोंडली त्यानं दुसरं षटक हाताळलं होतं. धावा दिल्या होत्या 12. त्याला पुन्हा प्राचारण केलं. 4थं षटक हाताळतोय प्रयास त्याला कान मंत्र देतोय कारण नारपोली संघाकडे स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. पुढच्या दोन्ही संघनायकांना आपण कॉल दिलाय. यानंतर लगेच आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत. मनीष कोंडली सिंगल. स्ट्रायकर एंडला पुन्हा सज्ज होईल टीम नारपोलीकडून अभिषेक मोरे. पहिला चेंडू तो डॉट खेळला. ओ समोर ठेवला स्विंग होता. यंगस्टार आहेत बघा युवा गोलंदाज मनीष. काय चेंडू हाताळतोय मनीष. समोर पुढ्यामध्ये ठेवला आणि त्याला ऑन स्विंग केलं. प्रयास यष्ट्यांच्या मागे उभा आहे तो त्याला टिप्स देतोय. पुन्हा एकदा मनीष कोंडले.
रिवर्स अटेम्प्ट क्लीन बोल्ड. नजर स्थिर होती मात्र तिथे कनेक्शन प्रॉपर झालं नाही. विकेट मिळाली आणि आता टोटल धावा आपण पाहतो 36. गडी बाद झालेत एकूण 6. मनीष गोंडलीला पाहतो सिंगल डॉट विकेट. धावफलकावरती टोटल धावा आपण पाहिल्या 36. 5 गडी बाद अशा पद्धतीनं खेळला तर धावा बनतील. प्रोजेक्टेड स्कोर 52. टॉससाठी आपण फायनली कॉल केलाय. एक कॅप्टन आलेत. दुसऱ्या संघनायकांची आपण प्रतीक्षा करूया. मनीष सिंगल डॉट विकेट. आता स्ट्रायकर एंडला कुणाल पाटील. टॉस जिंकलाय नारपोली संघाने आणि असं म्हटलं जातं एखादा संघनायक टॉस जिंकतो आणि फलंदाजीला पसंती देतो त्याला धाडसी संघनायक म्हणतात. नारपोलीचा हा क्रिकेट आम्ही नेहमी पाहिलं. पंचांचा इशारा येतो. यस चला आयोजक आपण पंचांचा इथून कॉल येतो आपल्याला. चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. बघा दापोली संघाच्या काही खेळाडू इथे प्रेझेंट असतील तर आपण आयोजकांशी कनेक्ट राहा. MG ट्रॉफीचा हा रणसंग्राम आपण पाहतोय तर काही वेळ मिळतो आमच्याकडे आणि प्रणय आम्हाला माहिती देतो का सनराइज हैदराबाद आणि RCB 6 षटकानंतर सनराइज हैदराबाद बॅटिंग करतो. 49 झाले. 3 विकेट ज्यामध्ये ईशान किशन 23 वर खेळतो. चांगली माहिती. आणि त्यानंतर आमची SDC तुम्हाला स्क्रीनवर काही वेळातच ती अपडेट सुद्धा पोहोचणार आहेत. DJ सँडी काही वेळातच जॉईंट होतील. मनीष गोंडले सिंगल त्यानंतर डॉट विकेट. कुणाल पाटील छोटासा रनअप ओ समोर ठेवला. डॉट बॉल. सुंदर गोलंदाजी करतो मनीष. बघा वेगळे चेंडू फेकतो. काही गतीचे चेंडू फेकतो आणि त्यानंतर आपण पाहतो त्याचे चेंडू पडल्यानंतर स्विंग सुद्धा होतात. व्हॅरिएशन तो दाखवतो या खेळपट्टीवर. पोषक खेळपट्टी. पुन्हा एकदा टप्पा चांगला होता. थांबवलंय. प्रचंड ताकद गुणवत्ता गोलंदाज तो सिद्ध करतोय. मनीष गोंडलीची गोलंदाजी आवडली असेल तर कौतुक झालं पाहिजे. 3 चेंडू डॉट. 1 विकेट सुद्धा त्याला मिळाली आणि यांनी 5 चेंडूमध्ये आतापर्यंत या गोलंदाजानं फक्त 1 धाव दिले. चौथ्या षटकामध्ये जो दबाव निर्माण केला नारपोली संघावर. धावसंख्या टोटल आपण पाहतो संघाची धावसंख्या 36. पॉपिंग क्रीज मध्ये गोलंदाजी करत असताना मनीष दबाव निर्माण करतोय. पुन्हा एकदा फसवलंय. चक्रावून सोडलंय. अक्षरशः फलंदाजाला नाकी न आणलं. कुठलाही प्रयत्न करून दिले नाही आणि मनीष गोंडलीचं हे सक्सेसिव्ह ओव्हर. 4 चेंडू डॉट आणि फक्त 1 धाव 1 विकेट. गुड बॉलिंग. इफेक्टिव्ह बॉलर राहिला.
मनीष गोंडली दुसरं षटक हाताळलं, 12 दिल्या. मात्र त्यानंतर प्रणय जो कमबॅक केला, गुड कमबॅक. DJSDC प्रणय आज दुसऱ्या रात्रीमध्ये सुद्धा जॉईंट आहेत. काल वेगळ्या अंदाजामध्ये होते ते पहिल्या रात्रीमध्ये. प्रचंड एनर्जी काल DJSDC यांची पाहिली आणि आज सुद्धा तेवढ्या चांगल्या मूडमध्ये आहेत. 4 षटकानंतर एकूण धावा धावफलकावरती 36. शेवटचं षटक. यस, फायनल कॉल टॉस साठी दापोली आणि गव्हाण. गव्हाणचे कॅप्टन आले दोन्ही. जर आपण आला असाल तर वरती या. पहिला चेंडू डीप कडे खेळणार फिल्डर आहे तिथे. यस, इथे सक्सेस. सर्वांना हवं असं वाटणारं व्यक्तिमत्व, MG ट्रॉफीचे पुरस्कर्ते, इंटरनॅशनल कामगार नेते महेंद्र शेठ घरत आपण पाहतो या स्पर्धेचे आमचे पुरस्कर्ते. आणि आपण पाहतो ही भव्य दिव्य स्पर्धा. द नेक्स्ट मॅच बिटवीन गव्हाण अँड दापोली. कनेक्ट राहा आपण. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. भारतामध्ये सर्वाधिक वेगानं विकसित होणारा खेळ, प्रेक्षकांची गर्दी खेचणारा हा खेळ आणि अगदी आपण त्याच खेळाचा आनंद घेतो. यस, नेक्स्ट आपण करू. हर्षल गोंडली थोडीशी लाईन भरकटली. नारपोलीनं टॉस जिंकलाय आणि त्यांनी निर्णय घेतला. आणि कालची इन्फॉर्मेशन आपण पाहिली तर सी ग्रुपमधून चैतन्य पाटीलचा टाकी गाव जो आराध्य 11 या नावानं खेळला. काय बहारदार खेळ. सर्व बॉलिंग युनिट, बॅटिंग युनिट आणि स्पेशली चैतन्यानं सर्वांना इम्प्रेस केलं काल त्याच्या अनोख्या फटक्यानं. हर्षल गोंडले अजूनही या षटकातील 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावा टोटल 37. पुन्हा लाईन भरकटली. इथे कदाचित नारपोलीनं माइंडसेट केला असेल का 50-55 वर आपण मजल मारली. मात्र फलंदाजी चांगली होत नाही. मैदानावर गोलंदाजानं जो चांगला वातावरण निर्माण केला, सुंदर षटक हाताळलं मनीषनं. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आपण मैदानावर पाहिलं. तन्मय 11 नारपोली. यस, बघा आता अपील करतो. लाईन ओळखली, पंचांकडे दाद मागतोय. यस, बॅटिंग टीम. यस, रियू आता बॅटिंग टीम आपण चेक करणार आहोत. गव्हाणचे संघनायक आलेत. यस, वेलकम. आज तन्मय 11 जे हनुमान मसोबा नारपोली बॅटिंग करतोय. जांभूलपाडा संघ फिल्डिंग करत असताना मात्र पुढचा सामना होईल. यस, फेअर डिलिव्हरी. डिसिजन पेंडिंग होता, निर्णय आला आपल्यापर्यंत. महाराष्ट्रातील हा लोकल खेळ टेनिस क्रिकेट आणि तो लोकप्रिय होत चालला. आणि आज आपल्या विभागातील MG ट्रॉफी चर्चेमध्ये कमरकडे खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे तिथे, धाव घेण्याची तयारी दाखवली. गुड रनिंग. नारपोलीला आता तेच करायचे. जे काही चेंडू शिल्लक राहिले त्यावर आक्रमण करून चांगलं टार्गेट सेट करणं, प्रचंड हल्ला करून आता धावा जमवणं. नारपोली संघाने टॉस जिंकल्यानंतर फलंदाजीला प्राधान्य दिलंय. ही सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे. अतिशय महत्त्वाचा सामना आहे दोन्ही संघांना. सातत्याने नवीन नवीन प्रयोग केले होते. जेव्हा मनीष गोंडलीचं षटक होतं, फक्त 1 धावा दिल्या. आतापर्यंत हर्षल गोंडलीचे षटक पाहिलं. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. 8:12 ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न यश लागली आणि आता पुन्हा दबाव. एकूण गडी बाद झालेत बॅटिंग करताना. निहाल मोरे बाद. टोटल धावा धावफलकावरती 40 आणि हा 7वा धक्का.
थँक्यू व्हेरी मच. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी. 40 धावा आहेत, 7 विकेट. क्रॉस बॅट चपराक दिली, मिड विकेट कडे प्रयत्न होईल. लॉंग ऑन कडून प्रयत्न क्षेत्ररक्षक करतोय आणि आता कम्युनिकेशन नव्हतं आणि आणखीन एक धोका. 7 गडी नंतर हा 8वा धक्का. करण स्मृती 11 जांभूलपाडा फिल्डिंग करत असताना अतिशय सुंदर पंचांचा इशारा येतो. एक्झॅक्टली तिथे कोण रनआउट असेल याची पडताळणी होईल. शेलगर गावातील काही ग्रामस्थ आलेत, विविध क्षेत्रातील काही मान्यवर मंडळी. 8:14 झालेत. 7:43ला पहिला चेंडू पडला आणि आतापर्यंत आपण टाइम मॅनेजमेंट पाहिलं तर छान सूर्य. 7:43 नंतर आता 8:14 4 षटकांसाठी 20 मिनिटं आपण वेळ देतो आणि चेक करतो आपण. व्हेरी क्लोज आहे. यस, पंचांचा इशारा आहे. डिसिजन पेंडिंग. यस, आउट. नॉन स्ट्राइक रेंजला जो फलंदाज आहे विशाल मस्कर, या नवीन फलंदाज लवकर या जरा. शेवटचा चेंडू, धावा फलकावरती 41. लास्ट बॉल केला आक्रमण. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक मिसफील्ड झाली, निघाले. 2 धाव घेण्याचा हा प्रयत्न. तिसरी धाव घेण्याची सुद्धा तयारी दाखवते मात्र यस काही नाहीये. पूर्वार्धाचा खेळ होईल ते समाप्त. एकूण धावा फलकावरती टोटल रन्स आपण पाहतोय 43 आणि 44 धावांचं टार्गेट. आणि याच दरम्यान आपण पाहतोय उल्वेनोड विभागातील युवकांचा आधारस्तंभ, टेनिस क्रिकेटची प्रचंड हौस आणि एक चांगले युवा नेतृत्व, सामाजिक राजकीय क्षेत्रामधील हे नाव सर्वांना परिचयाचे. ते सन्माननीय अमरजी म्हात्रे साहेब यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. महेशजी नाईक साहेब सुद्धा आहेत, सिमरन आर्टचे प्रोप्रायटर. अमरजी म्हात्रे साहेब एक शांत प्रेमळ स्वभावाचं व्यक्तिमत्व, युवा वर्गाला नेहमी त्यांचं सहकार्य असतं, क्रिकेटसाठी काय पण म्हणणारं व्यक्तिमत्व. आणि यस, अमरजी म्हात्रे साहेब आपलं वेलकम. चला आपण टॉस सुद्धा त्यांच्या शुभ हस्ते करतो आणि गव्हाण आणि दापोली सन्माननीय किशोरजी कोळी साहेब गव्हाण आपलं वेलकम, सुस्वागतम. अरुणजी कोळी साहेब यांचं सुद्धा इथे आगमन झाले, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. तर टॉस कॉल आलाय गव्हाणकडून आणि टॉस जिंकलाय दापोली संघानं. साहेबांना विनंती करेन आपण बसून घ्या. कॅप्टन थांबा आपण. तर दापोलीचे संघनायक आमच्या समोर जॉईंट आहेत. टॉस जिंकलाय, निर्णय पसंती का असेल? फिल्डिंगला पसंती. गव्हाण संघ बॅटिंग करेल. MG ट्रॉफी ही मानाची स्पर्धा आहे, भव्य पारितोषिकांची स्पर्धा म्हणूया. किती उत्सुक आहात ही स्पर्धा खेळण्यासाठी? खूप उत्सुक होतो आम्ही. व्हाईट कार्ड एंट्री भेटली आम्हाला आणि आयोजकांचं खूप आभार मानतो. टीम स्क्वॉड मध्ये आज काही चेंजेस नाही, रेग्युलर असते तीच टीम. ठीक आहे, शुभेच्छा असतील आपल्याला. गव्हाणचे कॅप्टन यस कनेक्ट नाही आहे. तर सर्व आमचे पाहुणे ज्यांचं इथे आगमन झालं त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. MG ट्रॉफीचा हा थरार आपण पाहतोय. वेलकम, सुस्वागतम. यानंतर आवाजामध्ये होईल बदल आणि आपण ऐकणार आहोत रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सचिव आणि आमचे नामांकित समालोचक दीपक पाटील सर यांचा आवाज आपल्याला नक्कीच दुसऱ्या उत्तरार्धामध्ये पाहायला मिळणार आहे. पुन्हा आयोजकांकडून सूचना आल्यात का 4 षटकं तुम्हाला काही करून 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करावे लागतील. 7:43ला चेंडू पडला आणि आता प्रणयने आम्हाला छान माहिती दिली का 30 मिनिटांमध्ये आपण हे सत्र समाप्त केले. धन्यवाद.
आगमन झालेत. सहर्ष स्वागत. यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था शेलगर MG ट्रॉफी चा आनंद घेत असताना सर्व आमचे पाहुणे तर इथे आपण सन्मान करणार आहोत. सन्माननीय अमरजी म्हात्रे साहेब आणि त्यांच्या समवेत आमचे मी रोहित खरे त्यांना विनंती करेन. अवधेश मोहतो साहेब यांचा सुद्धा आपण सन्मान घेणार आहोत. रोहित खरे त्यांना विनंती करेन का आपण पाहुण्यांचा आदरातिथ्य सन्मान करावा. अभिजित मोरे पहिलं षटक घेऊन पहिलाच बॉल यावेळेस मात्र समोर खेळून काढलाय. सिंगल मिळेल. 44 धावांचं लक्ष आहे. आज या स्पर्धेची दुसरी रात्र आपण एन्जॉय करताय. यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था शेलगर आयोजित ही स्पर्धा आपण पाहत आहे. सन्माननीय महेंद्र शेडगर साहेबांच्या नावाची स्पर्धा MG ट्रॉफी आणि MG ट्रॉफी शेलगरच्या भव्य क्रीडांगणावर मात्र संपन्न होत असताना आज पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळते. करण स्मृती 11 जांभूळपाडा आणि तन्मय 11 जन्मन मसोबा नारपोली. अभिजित मोरे रायगड प्रीमियर लीग मधील सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार जिंकणारा खेळाडू. सरळ पॅटवर दिला होता. स्क्वेअर लेगला स्वीप केलाय. बॉल जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने. चेंडू सीमा पार. 4 धावांकरता चौकार. अरुणजी कोळी साहेब ग्रामपंचायत सदस्य आणि त्यांचा सुद्धा आदरातिथ्य इथे सन्मान घेतो. आज वेळात वेळ काढून आलेली सर्व पाहुणे मंडळी. चला वळूया आपण मॅच कडे. काय भन्नाट स्पेल केला होता RPL मध्ये. हो यावेळेस चांगला बॉल होता परंतु तेवढाच तत्परतेनं मात्र ऑन साइडला ढकललाय. सिंगलचं रूपांतर इझिली डबल मध्ये. ओव्हरथ्रो सुद्धा होता तिकडे. तो बॅकअप झालाय. तदनंतर 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 44 धावांसाठी लढायचं आहे. परंतु रायगड प्रीमियर लीग मध्ये अशा बऱ्याचशा मॅचेस आपण पाहिल्या. वीर मराठा चोहे पेंट संघाकडून अभिजित मोरेनं मात्र जिंकून दिल्या आणि खास करून प्रत्येक मॅच मध्ये 4-4 विकेट्स घेत होता. आणि म्हणूनच रायगड प्रीमियर लीगची उत्कृष्ट गोलंदाजाची बाईक ज्या खेळाडूला मिळाली तोच अभिजित मोरे. आणि तसाच कारनामा मात्र करावा लागेल. तेव्हा समोर मात्र सगळ्याच दिग्गज संघांच्या समोर केलेले टाकलेले उसळवलेले ते भन्नाट बॉल आणि अक्षरशः वेगवान चेंडू जणू काही आगेची गोळे टाकत होता. चेंज ऑफ पेस होता. धीम्या गतीने टाकलेला बॉल फॉलो थ्रू मध्ये स्टॉप केला जाईल. हा थोडासा फसवा चेंडू होता. बॅकअप द हँड डिलिव्हरी पाहायला मिळाली. इकडे मात्र डॉट बॉल येत असताना निर्धाव चेंडूची सांगता. 7 रन्स ऑन बोर्ड. 7 धाबा चालत आणि त्याच मी जांभूळपाडा संघाला सुद्धा थोडासा संघर्ष करावा लागू शकतो कोण अभिजित मोरे ची षटक. परंतु आतापर्यंत विकेट दिलेली नाही अभिजित मोरेला. लेफ्ट आर्म राउंड विकेट. नेक्स्ट बॉल. वेगवान चेंडू होता. फुलर लेंथ होता. समोर मिडॉनला थांबवलाय. ओ हा थ्रो मात्र वेगानं करण्यात आला होता. इकडे चान्स होती. गोल्डन चान्स होती. अर्ध्या पिचच्या सुद्धा पुढे आला होता खरं तर बॅटर मनीष गोंधळी. थोडासा गोंधळलाच होता. कदाचित समोर धावत जाऊन सुद्धा अंडरआर्म थ्रो केला असता तरी सुद्धा फलंदाज बाद होऊ शकला असता. आणि त्याचमुळे क्रिकेटच्या मैदानामध्ये फक्त क्षेत्ररक्षण करून जमत नाही. तुम्हाला प्रेझेन्स ऑफ माइंड सुद्धा फार महत्वाचं असतं. डोक्याचा वापर सुद्धा त्याच क्षणाला मात्र आपल्याला करता आला पाहिजे. तरच त्या क्षेत्ररक्षणाला मात्र खऱ्या अर्थानं 4 चांद लागतात. अन्यथा इकडे ही संधी गमावली जाते. पुन्हा एकदा मिडॉनच्या दिशेमधून हा चेंडू मिड विकेट कडे रवाना झालाय. सिंगल त्या ठिकाणी मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ होईल समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर करण स्मृती 11 जांभूळपाडा बिनबाद 8. तर सन्माननीय अतिथींचा आपण इथे सन्मान घेतो.
वेळात वेळ काढून आलेले सर्व आमचे पाहुणे, तर सन्माननीय आमचे अतिथी मान्यवर उपस्थित गोपीशेठ भोईर आमचे उद्योजक इथे सन्मान. तर गोपीशेठ भोईर यांना विनंती करेन आपण सन्मानाचा स्वीकार करावा. गोपी भोईर आज वेळात वेळ काढून आले, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. यानंतर आमचे प्रसिद्ध उद्योजक सिमरन आर्टचे ओनर्स महेशजी नाईक साहेब यांचा आपण आदरातिथ्य सन्मान करतो आमच्या आयोजकांकडून. सिमरन आर्टचे ओनर्स महेशजी नाईक, आपलं वेलकम, सुस्वागतम. सामना सूर्य मैदानामध्ये जांभूलपाडा विरुद्ध नारपोली, बिग बॅटल. यस दीपक सर कंटिन्यू. दुसरं षटक कल्पेश गायकवाड. द स्टम्प्स हा चेंडू ऑफ स्टंप लाईन वर वेगानं निघून गेला. सरळ विकेट किपरचा भेद घेत असताना डॉट बॉल. कल्पेश गायकवाडनं मात्र सुरुवात केली, परंतु रेफर करण्यात आले. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवण्यात आला. इट्स अ बॅटर्ड टीम रिव्ह्यू फॉर व्हाईट बॉल. चेक केलं जाईल. पहिला सामना आजच्या रात्रीमधील करण स्मृती 11 जांभूळपाडा आणि तन्मय 11 जर्मन महोत्सव नारपोली या दोन टीम्स मध्ये रंगतोय. कालच्या रात्री आपण पाहिलं आराध्या 11 टाकीगाव. इट्स अ फेअर डिलिव्हरी कॉल फ्रॉम थर्ड अंपायर. त्यामुळे डॉट बॉलनं सुरुवात झाली. कल्पेश गायकवाड चांगला ड्राईव्ह, ड्राईव्हचा फटका लॉंग ऑफ कडे. पाठीमागे फिल्डर्स आहेत त्यामुळं एक जाओ. तिकडे मात्र डबल साठी प्रयत्न करण्यात आलाय आणि इकडे मात्र फलंदाज बाद झालाय, परंतु थोडासा लेझीनेस जरूर होतं ते तन्मय 11 नारपोली संघांमध्ये. परंतु दैव बलवत्तर शेवटच्या षडाला मात्र इकडे मात्र विकेट मिळाली. रनआउटच्या स्वरूपामध्ये पहिला धक्का लागेल कारण स्मृती 11 जांभूळपाडा टीमला. फलंदाज मनीष गोंधळी मैदानाच्या बाहेर. तर सन्मान केन गरज कंपनीचे ओनर्स सन्माननीय आमचे पाहुणे अनिलजी घरत साहेब यांचा आपण आदरातिथ्य सन्मान करतो. अतिथी देवो भव आणि MG ट्रॉफीच्या माध्यमातून उपस्थित मान्यवरांचा आपण इथे सन्मान करतो. सर्व उपस्थित मान्यवरांचं आयोजकांच्या वतीनं आम्ही आभारी आहोत आपण दिलेल्या अमूल्य वेळाबद्दल. तसेच त्यांचे बंधू प्रदीप शेठ घरत यांचा सुद्धा आपण सन्मान घेतो. मी आमचे यमबाई यांना विनंती करेन आपण त्यांचा सन्मान करावा. तर प्रदीप शेठ घरत आणि अनिल शेठ घरत यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या उद्या. या स्पर्धेसाठी 2 लाखाची मदत या स्पर्धेला त्यांनी स्पॉन्सरशिप केलं, त्यांचा आम्ही विशेष धन्यवाद देतो. यस कंटिन्यू. इकडे मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चकवत बॉल निघाला. डीप मध्ये जाईल सीमारेषेच्या दिशेनं. 4 धावांकरता शॉर्ट बॉल होता आणि इकडे मात्र प्रयास पाटीलच्या बॅट मधून येतोय. आणखीन एक चौकार आणि चौकाराच्या पद्धतीनं टीमची टोटल मध्ये वाढ होताना दिसेल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 13 या आकड्यावर. 13 रन सोनोबोट. MG ट्रॉफी आणि नक्कीच MG ट्रॉफी मध्ये सगळ्यात दानशूर व्यक्तिमत्वांचा आपण आभार मानले पाहिजेत ज्यांनी मात्र ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी फार मोठं योगदान दिलंय. सर्वांचं नक्कीच मनापासून आभार. कल्पेश गायकवाड पुन्हा एकदा सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेटनं. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल आहे, पुल केलाय. फिल्डर तिथे नाहीये कोणी. बॉल सरळ जाईल एक टप्पा का सीमारेषा पार. प्रयासच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. तर सन्माननीय प्रल्हादजी भगत साहेब यांचे इथे आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. प्रवीणजी कोळी साहेब गव्हाण यांचं सुद्धा इथे आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. आणि त्यांना विनंती करेन का आपण अतिथी कक्षामध्ये आसनस्थ व्हावं.
सर्व पुरस्कर्त्यांचा मनापासून धन्यवाद. बघा नेक्स्ट मॅच फिल्डिंग टीमला विनंती आहे का आपण फिल्डिंग टीम स्क्वॉड घेऊन मैदानाकडे आमच्या ग्राउंडकडे रेडी राहायचं आहे. धन्यवाद. तर 2 चौकार आले शॉर्ट बॉलवर आणि त्याचमुळे कल्पेश गायकवाडला लवकरच आपली लाईन लेन मध्ये बदल करावा लागेल. अन्यथा प्रयास पाटील म्हटला तर एक टॅलेंटेड बॅटर आहे. पुन्हा एक शॉर्ट बॉल आहे, पूल मारलाय परंतु मिड विकेटला फिल्डर आहे आणि अखेरीस प्रयासचा हा प्रयास मात्र फोल ठरलाय आणि इथे मात्र महत्वाची विकेट मात्र मिळाली ती तन्मय जन्मान मसोबा नारपोली टीमला आणि प्रयास पाटील मैदानाच्या बाहेर. किती कक्षामध्ये आम्ही पाहतो VIP डाईजवर उल्वेन नोड विभाग पाहिला. या पंचक्रोशीमध्ये सातत्यानं समाजसेवक सामाजिक राजकीय क्षेत्र असो आणि नेहमी ज्यांचं छान योगदान राहिलं त्या सन्माननीय अमरजी म्हात्रे साहेब माजी उपसरपंच चिवदानी बामणडोंगरी संघासाठी नेहमी पुरस्कर्ते म्हणून गेली अनेक वर्ष पाहिलं आणि MG ट्रॉफीसाठी सन्माननीय माजी उपसरपंच अमरजी म्हात्रे साहेब यांच्या वतीने या स्पर्धेला 25,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य त्यांचा आम्ही विशेष धन्यवाद देतोय. सन्माननीय अमर शेठ म्हात्रे साहेबांच्या वतीनं तब्बल 25,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेसाठी लाभलंय. या परिसरामध्ये चांगलं कार्य त्याचं नेहमीच पाहायला मिळालंय परंतु इकडे कदाचित बॅटला स्लाइस होऊन गेला होता हा चेंडू. यस एज होती परंतु विकेट किपरच्या हातामधून चेंडू निसटलाय आणि जेव्हा तुम्ही लो स्कोरिंग मॅचेस मध्ये अशा चुका करतात तेव्हा मात्र फार कठीण होऊ शकतं. हा डॉट बॉल जरूर पाहायला मिळेल. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर 2 गडी बाद 17 धावा. अजूनही 3 ओव्हर्स मध्ये 27 धावा करायच्या आहेत. 9 ची सरासरी आहे. 4 षटकं 20 मिनिटांमध्ये झालीच पाहिजेत. हे सुद्धा बंधनकारक असेल. अंपायर्स वेळोवेळी खेळाडूंना नियम समजवत राहा. बरेचसे संघ नवीन येतील या स्पर्धेमध्ये. शेलघरचा इतिहास त्यांना माहीत नसेल परंतु आपल्याला काम आहे की आपण त्यांना वेळोवेळी शेलघरची स्पर्धा म्हटली की अगदी वेळेमध्ये चालू होणं सगळी शिस्त तुम्हाला पाहायला मिळते. नो टाइम पास. फक्त स्पर्धा लवकर समाप्त होणार हे वैशिष्ट्य राहिले शेलघरकरांचं आणि म्हणूनच डिसिप्लिन तुम्हाला मेंटेन ठेवावी लागेल. नेक्स्ट मॅच बी रेडी. अनुज एंटरप्राइजेस जर्मन दापोली आणि त्यांच्या विरोधामध्ये काय विवांश डॉल 11 गव्हाण. दापोली संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे गव्हाण टीम आपण खेळाडू कक्षाकडे येऊन राहा. तर जाऊया तिसऱ्या षटकाकडे. तिसरं षटक घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा अभिजित मोरे. लो स्कोरिंग मॅचेस वाचवल्या वीर मराठा जोहे पेंड. बॅटिंग होत नव्हती या संघाची परंतु गोलंदाजाच्या जोरावर मात्र त्यांनी सामने जिंकलेत. हो इकडे मात्र थोडासा फाईन स्ट्रोक कन्वर्ट केलाय. फाईन लेगला बीट करत बॉल चाललाय. डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल. 4 धावांकरता येतोय. पहिलाच बॉलवर अभिजितचा चौकार. कामगार नेते आंतरराष्ट्रीय कामगार नेते म्हणून ओळख आहे महेंद्र शेठ गरज साहेब ज्यांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा काल संपन्न झाला. ओ यावेळेस रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट. बॉल चाललाय तो सरळ बॅकवर्ड पॉइंट बॉलच्या दिशेनं. 4 धावांकरता
तर 2 चौकार आलेत अभिजित मोरेवर. बहुत चांगला बॉल होता यावेळेस मात्र तेवढाच डिफेन्सिव्ह बोर्ड मध्ये हा चेंडू खेळून काढलाय. सिंगल मिळेल, 1 रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 26 धावा धाव फलकावर. 44 धावांचं टार्गेट आहे. अभिजित मोरे RPL चा बेस्ट बॉलर. शॉर्ट बॉल आहे, हुक करण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र टप्पा पडला, उसळी घेतली, सरळ विकेट किपरचा वेध घेत बॉल निघून गेलाय. तो निर्धाव डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. हेच डॉट बॉल पाहायचे जे रायगड प्रीमियर लीग मध्ये मात्र उसळवणारे चेंडू टाकत होता अभिजित मोरे. चेंज ऑफ पेस, स्लोबर बनवता धीम्या गतीने टाकलेला बॉल अंदाज आला नव्हता. चेंडू सरळ जाऊन शरीरावर आदळला, परंतु त्याच्या अगोदर बॅटला साठून चेंडू गेला होता. 1 रन मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचेल तो 27 या आकड्यावर. 27 रन्स. या चेंडूनंतर ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला जाईल, त्यामुळे बी रेडी. 12th मॅन लगेचच पाणी घेऊन जायचंय आपल्याला. लेफ्ट आर्म राऊंड विकेट ना. फुल लेंथ होता, अगदी हळुवारपणे ऑन साइडला ढकललाय. मिड विकेटचा फिल्डर वेगाने पुढे आलाय, थ्रो झालाय, परंतु फर्स्ट नाही तर सेकंड अटॅम्प मध्ये लावण्याचा प्रयत्न अभिजित मोरेनं केला आणि त्याचमुळे मात्र दोन्ही फलंदाज बॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित. शेवटच्या बॉलवर मिळते 2 धावा आणि 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मध्ये वाढ होताना दिसेल. ड्रिंक्स ब्रेक घेतला जाईल मैदानामध्ये आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर करण स्मृती 11 जांभूळवाडा टीम 2 गडी बाद 29 धावा. जिंकण्यासाठी 12 बॉलचा खेळ शिल्लक, 15 धावांची गरज. त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. काल त्यांची उपस्थिती लाभली होती या स्पर्धेसाठी. स्वागत आहे सुभाष शेट आपलं. नेक्स्ट मॅच बी रेडी. अनुज एंटरप्राइजेस, जर्मन दापोली आणि अक्काय रुवांश डॉली 11 गव्हाण. आज 8 संघ खेळताना दिसतील. त्यानंतर गावदेवी पेठ विरुद्ध भैरवनाथ धुतू. बी दोन्हीही ब संघ आहेत. त्यानंतर BCC भेंडकळ आणि त्यांच्या विरोधामध्ये जतीन 11 मर्याई जांभिवली ब. 22 बाईकसह पहिल्यांदा सुलभे नोड मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला बाईकचं शोरूम पाहायला मिळतं आणि त्याचमुळे या स्पर्धेची चर्चा मात्र संपूर्ण रायगडभर आहे. MG ट्रॉफी महेंद्र शेठ खरत साहेब, रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आणि त्याचमुळे आंतरराष्ट्रीय कामगार नेते म्हणून ज्याची ओळख, त्यांच्या नावाची ही स्पर्धा. परंतु प्रचंड मेहनत घेतली सगळ्यांनीच. आमची बाय मंदार शेठ भगत, आमचे शुभम घरत, सुजल घरत असतील, संदेश भगत असतील, साहिल भगत असतील, आमचे नितीन भगत असतील, आमचे प्रीत कडू, कल्पेश भगत, अक्षय भगत, साऱ्यांची प्रचंड मेहनत आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संपूर्ण शेलघर ग्रामस्थांची मेहनत आहे आणि म्हणूनच या स्पर्धेचा गवगवा सध्याच्या घडीला होताना दिसतोय. जाऊयात 4थ्या षटकाकडे. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल भावेश मोरे. आणखीन एक चांगला बॉलर. कमी वयामध्ये याही खेळाडूंना खरं तर टेनिस क्रिकेट विश्वाचं लक्ष वेधलं होतं. परंतु इकडे पात्र पाहूया. कमबॅक करावं लागेल कारण 12 बॉल आणि 15 धावांची गरज आहे. अंतर फार मोठं नाही आहे, त्यामुळे एक चांगलं षटक, एक मॅजिकल स्पेल मात्र भावेशला हाताळावा लागेल. एकोणतीस धावा झाल्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. जिंकण्यासाठी अजूनही 15 धावांची गरज आहे. पहिलाच बॉल कट केलाय बॉल आणि बॉल झाला बॅकवर्ड पॉइंट बॉन्डलाईनच्या दिशेनं. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांकरता पहिलाच बॉलवर बावेशचं स्वागत. चौकार. त्यांची तशी स्थिती आहे. काल गावांचे मामा उद्घाटनाच्या वेळेला होते. बऱ्याचशा गाड्या होत्या इकडे. पटकन फॉर्च्युनर मध्ये बसून गेलेत. त्यांनाही माहिती नसेल.
सोडायचं कुठे, चान्स भेटली तर भावेश पुन्हा एकदा हा चेंडू सरळ जाऊन आदळला होता शरीरावर, परंतु रन कंप्लीट झाले. इकडे मात्र पाहूया, ओ डायरेक्ट हिट झालाय अँड डायरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस. यस, रेफर करण्यात आले. तिसऱ्या पंचांकडे मात्र ही मदत मागण्यात आले. लेग बायचा इशारा येतोय अंपायरचा, परंतु इकडे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता, परंतु बराच वेळेला डायरेक्ट हिट जेव्हा होतं ना तेव्हा फार कठीण होतं. आणि त्याचमुळे चेक केलं जाईल. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून नक्कीच हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. आणि फलंदाज बाद आहे. इकडे मात्र आत्मघाती निर्णय होता. चांगला थ्रो थेट यष्टांवर पाहायला मिळाला आणि त्याचमुळे रनआउटच्या स्वरूपामध्ये इकडे मात्र सफलता प्राप्त होईल ती तन्मय 11 नारपोली टीमला. अरे विकेटचं पतन रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झालाय. अजिंक्य पाटील नवीन बॅटर. चांबुडपटा टीम कडून मैदानाच्या आतमध्ये येत असताना लढतोय सध्याच्या घडीला तन्मय 11 जनमान मसुबा नारपोली. भावेश मोरे भावेश मोरे गोलंदाजी करतोय. ओ कट केले बॉल. इकडे मात्र निघालाय गलीमधून थेट थर्डमॅन मॉडलाईनच्या दिशेनं. 4 धावांकरता थोडा रूम दिला होता भावेशनं आणि त्याच्यावर मात्र चांगली चपराक सुशांतच्या बॅटमधून चौकार. आमचं व्यासपीठ दाखवलं जात आहे आपल्या टीव्ही स्क्रीनवर. सगळे सन्माननीय मान्यवर या सामन्याचा या स्पर्धेचा आनंद घेत असताना सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. भावेश मोरे पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल फुल लेंथ होता. ड्राईव्ह केला, स्क्वेअर ड्राईव्ह केला, स्वीपर कव्हरला पाठीमागे क्षेत्ररक्षक सिंगल मिळेल. 1 रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. भावेश थोडासा गोलू मोलू झालाय. सुरुवात जेव्हा केली होती टेनिस क्रिकेट विश्वामध्ये खरं तर तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये सर्वाधिक फॉर्ममध्ये असणारा संघ आदर्श स्पोर्ट्स पनवेल या संघाकडून लवकर खरं तर त्याला उचलण्यात आलं होतं आणि बऱ्याचशा स्पर्धा सुद्धा खेळताना दिसला होता. अधिक कमी वयामध्ये खरं तर थोडंसं लोकप्रियतेची शिखरं गाठत होता, परंतु त्याच वेळेला कन्सिस्टन्सी फार महत्त्वाची आहे. क्रिकेटमध्ये सातत्य तुम्हाला ठेवावं लागतं. कोणत्याही खेळामध्ये तुम्हाला मात्र सातत्य नसेल तर मात्र लवकर विसरून सुद्धा जातात आपले प्रेक्षक. आणि त्याचवेळी प्रत्येक सामन्यागणिक प्रत्येक स्पर्धेगणिक मात्र तो खेळ तुम्हाला उंचवत राहावा लागतो, तरच खरं तर हे प्रेक्षक मात्र आपल्याला सुद्धा डोक्यावर घेत असतात. भावेश मोरे चांगला फटका. यावेळेस मात्र कवचला ड्राईव्ह केलाय. नाईसली टायमिंग. बॉल जाईल सरळ सीमारेषेच्या दिशेनं. 4 धावांकरता येतोय खणखणीत चौकार. मध्ये फारसं काही राहिलेलं नाहीये. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. थोडासा रिलॅक्स झोन मध्ये गेलाय जांभूळपटा टीम. जेव्हा रिलॅक्स मध्ये असतो ना तेव्हा असे फटके सुचतात आपल्याला. हा डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. 4 षटकांचा खेळ झालाय. समाप्त धाव फलकावर 43 धावा झाल्यात आणि जिंकण्यासाठी अवघ्या 1 धावेची गरज आहे. सिंगल लीडेड नाव. चला लवकर स्पीडअप करा.
वेळ फार कमी आहे आपल्याकडे. नेक्स्ट मॅच बी रेडी. जशी बॅच संपेल लगेचच अनुज एंटरप्राइजेस जर्मन दापोली टीम आपल्याला मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. खेळाडू बाहेर येण्याची सुद्धा वाट बघू नका. गबान टीम आपण खेळाडू कक्षाकडे या. एका धावेची गरज आहे. थोडस क्षेत्ररक्षण क्लोज आणण्यात आले, जवळ आले सगळे क्षेत्ररक्षक म्हणाव्यात अशा जाबा झाल्या नाहीयेत. तर पोलीस संघाची धावसंख्या जर 52-55च्या आसपास असती तर नक्कीच एक चांगली टक्कर आपल्याला पाहायला मिळाली असती. पहिलाच बॉल लेंथ बॉल होता, टप्पा पडला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. नरेंद्र मस्कर आहेत पाठीमागे. नरेंद्र मस्कर म्हटलं का गेले कित्येक वर्ष खरं तर नारपोली संघासाठी मोठे योगदान दिले या खेळाडूनं. अगदी पायामध्ये प्लास्टर असताना सुद्धा मैदानामध्ये जाऊन संघाची गरज ओळखून षटकार मारणारा खेळाडू हा जिगरबाज खेळाडू आहे. हा शॉर्ट बॉल होता, जास्तच बाहेर टाकल्याने या व्हाईट बॉल मात्र हा सामना जिंकलाय तो करण स्मृती 11 जांभूळवाडा टीमना. वेल प्लेड बॉईज, हार्दिक हार्दिक अभिनंदन. टीम जांभूळवाड्याची एमजी ट्रॉफी मध्ये मात्र ही विजयी सलामी. आणि हार्ड लक तन्मय 11 जर्मन मसोबा नारपोली. नक्कीच तुम्हाला पुढच्या प्रवासासाठी आम्ही देतोय मनापासून शुभेच्छा. आपण आल्या त्या स्पर्धेमध्ये आपली उपस्थिती दाखवली त्याबद्दल नक्कीच एमजी ट्रॉफीच्या आयोजकांच्या वतीनं आपलं सुद्धा मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय आणि जातोय मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे.